CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहेत बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजित सन 2024 ची शांतता समिती सभा व गणेशोत्सव विसर्जन 2023 मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट देखावे सादर करणारे गणेश मंडळांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। उत्कृष्ट देखाव्यामध्ये प्रथम पारितोषिक महात्मा फुले गणेश मंडळ, द्वितीय बक्षीस एकता गणेश मंडळ संभाजीनगर, तर तृतीय बक्षीस नीलकमल गणेश मंडळाला मिळाले। यावेळी कार्यक्रमानिमित्त अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, चिखली पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्यासह शहरातील सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते। आठवण काढावीशी वाटते ते सीमेवर लढणारे स्वातंत्र्य सैनिक जे आपल्या भारताचं रक्षण करतात, असे महान असे स्वातंत्र्य सैनिक आणि आपल्या परिसरात आपल्या परिसंस्थेत वावरणारे, सर्वांचं संरक्षण करणारे, सतत खडा पहारा देणारे असे माझे पोलीस बांधव, या दोघांनाही माझा मानाचा नमस्कार। सन्माननीय मंच, इथे उपस्थित सर्व धर्मीय माझे बंधू आणि भगिनी, या ठिकाणी आपण शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित झाला। यामध्येच पोलीस प्रशासनाच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकी संदर्भात जे बक्षीस वितरण राहिलं होतं, त्या बक्षीस वितरणाचा समारंभ सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला। त्या प्रोत्साहन समितीतील मी एक मेंबर। पोलिसांची ही तटस्थतेची भूमिका जी आहे ती जर नसती तर समाजामध्ये स्वैराचार माजला असता। त्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी त्यांच्या अंगी हे गुण त्यांना ठेवावे लागतात। म्हणून पोलीस हा एक व्यक्ती नाही का, मनुष्य नाही का, तर आहे। त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहेत आणि या भावनांचं प्रगटीकरण जर त्यांनी केलं तर हे शक्य होणार नाही की गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, कारण की त्यांना सतत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये किंवा त्यांच्या सोबत वावरावं लागतं, तसं त्यांना वागावं लागतं। म्हणून आपला समाज हा शांततेने जगू शकतो। आणि आपण चिखलीकर कसे शांतता प्रिय आहे हे सर्व सांगितलं। मॅडमने बऱ्याच सूचना सांगितल्या की शिवजयंती उत्सव आपले जाणते राजा प्रज्ञावंत कुलवंत शिवाजी महाराज यांनी जे आपल्याला आदर्श घालून दिला छत्रपती महाराजांनी, तर माझं असं म्हणणं आहे की मॅडमने सांगितलं डीजेचे खरंच दुष्परिणाम आहे। दुसरीकडे आपण जे मुंबईमध्ये बरेच हे प्रकार जे वापरतो आपण, हे दिवे किंवा त्याच्या डोळ्यांवरती इतके विपरीत परिणाम झाले, बऱ्याच लोकांना डोळ्यांच्या नंतर बरेच प्रॉब्लेम तयार झाले। त्याच्यानंतर काय होतं की मिरवणुकीमध्ये बरेचदा काही आपले सर्व काही हाताची पाची म्हणून सांगत असतात। आता आम्हाला परवाच्या याच्यामध्ये सूचना आल्या की दारू पिऊन उपद्रव करतात, काही गांजा पितात, तर तुम्ही दारूबंदीच्या संग्राम पाटील साहेबांना आताच सांगितलं आणि सरांनी सांगितलं की दारूबंदीच्या जास्तीत जास्त केसेस करा। आणि त्या अनुषंगानं जे बक्षीस वितरण, पारितोषिक वितरण होतं, त्या दोन्ही उद्देशांनी आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मी पहिले तर यासाठी अभिनंदन करेन की गणेशोत्सव आपण शांतता प्रिय वातावरणात, अत्यंत चांगल्या वातावरणात पार पाडला आणि त्यापूर्वी आपण बैठक घेतली होती, अशी शांतता समितीची बैठक झाली होती गणपती उत्सवापूर्वी, आणि त्यावेळी आपण ठरलं होतं की असे प्रथा सुरू करू किंवा असे समिती तयार करू आणि गणेश मंडळ जे काय आहेत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांनी जे काही ते कृत्य करतात, ज्यांनी जे काही त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे किंवा जे पूर्ण त्या 10 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं ते उत्सव साजरा करतात की ज्याचा समाजाला काही फायदा होतो, लोकांना फायदा होतो, चांगले प्रेरणा समाजाला मिळतात आणि मूल्य संवर्धन होते, अशा सर्व प्रकारे चांगल्या पद्धतीनं एकत्रित जे सगळ्यांचा विचार करतात, जे गणेश मंडळ सादरीकरण चांगलं करतील त्यांना आपण बक्षिसं ठेवणं, अशी आपली चर्चा झाली होती आणि त्याप्रमाणे हे समिती स्थापन केली। त्याचे अध्यक्ष आपले
ठाणेदार पाटील साहेब स्वतः होते आणि त्या समितीने चांगल्या पद्धतीने मूल्यमापन केलं. पूर्ण 10 दिवस ती समिती फिरत होती. त्यांनी सर्व मंडळाची पाहणी केली. सर्व निकषावर त्यांनी बोट ठेवलं आणि प्रत्येक निकषामध्ये त्यांनी गुणदान केलं. यामध्ये खरं तर कौशल्य असं हे पंच लोकांचं असतं की पार्शलिटी न होऊ देणं आणि चांगल्या पद्धतीने काम करणं. आपण बघतो क्रिकेटमध्ये किती अपील करतात. एखादी विकेट पडली तर एवढे अपील करतात की त्या अंपायरला नाही लगेच वाटतं बोटवर करायला, पण तो बोटवर करू शकत नाही, कारण तेवढं त्याच्यावरती कंट्रोल असतं. त्याला माहीत असतं ही पार्शलिटी कुठल्या पद्धतीनं होणार. आणि त्यामुळंच आपण पंचांना देव मानलेलं आहे. कुठेही असू दे, आमच्या साध्या पंचनाम्यापासून बघा, पंच पोलिसांनी किती ओरडून सांगितलं कोर्ट करत असणार नाही, पण 2 पंच तिथे असले, तो पंच कसाही असू दे, तो पंच म्हणले की तो ते खरं समजणार. म्हणजे पंच या व्यक्तीवर असा विश्वास कायद्याने ठेवलेला आहे आणि आपल्या सगळ्यात आपण सर्वांनीच विश्वास ठेवलेला आहे. आणि असे हे पंचाचं काम करणारी आपली जे कमिटी आहे, खरोखर दाद द्यावी लागेल. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम केलं आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी ते क्रमांक जाहीर केले की ज्याच्यामुळे कुठलेही वाद नाही किंवा प्रत्येकाला ज्याला नंबर आला त्यालाही पटलं आणि ज्याला नंबर आले नाही त्यांनाही पटलं. आपण कुठेतरी कमी पडलोय. फळाने हा गणेशोत्सव अत्यंत उत्कृष्टरित्या साजरा झाला आणि आम्हा सर्वांना करता आला. एक चिखलीकरांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आमच्या चिखली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय संग्रामजी पाटील साहेब यांचं स्वागत आमच्या चिखलीकरांच्या वतीनं आपण करावं अशी विनंती या ठिकाणी. आज चिखली शहरामध्ये आगामी शिवजयंतीच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या ठिकाणी येणारी शिवजयंती चांगल्या वातावरणात, उत्साही वातावरणात, परंतु सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कुठल्याही तणावाचा प्रश्न निर्माण न होता चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात यावी या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन केलं होतं. मी सर्व चिखलीवासियांना या निमित्तानं आवाहन करतोय की आजपर्यंत आपण खूप सहकार्याची भूमिका ठेवलीत आणि या वर्षातील सर्व सण उत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरे केलेत की अत्यंत शांततापूर्ण वातावरण त्या दरम्यान राहिलं. आणि येणारी शिवजयंती सुद्धा आपण अत्यंत चांगल्या वातावरणात आणि कुठल्याही प्रकारे तणाव निर्माण न होता चांगली साजरी होईल याबाबत सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी आणि एक चांगला आदर्श या ठिकाणी आपण घालून द्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि या शिवजयंतीनिमित्त मी सर्व चिखलीवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. 19 फेब्रुवारी 2024 रोजी चिखली पोलीस स्टेशन हद्दीत चिखली शहर आणि बाकी इतर गावांमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीचं आयोजन सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त चिखली शहरात आज दिनांक 16/2/2024 रोजी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. या शांतता कमिटीच्या बैठकीला चिखली शहरातील शांतता कमिटीचे सदस्य, युवा शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच गणेश उत्सवाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली. गणेश आगामी शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने योग्य त्या सूचना माननीय महामुनी सर आणि माननीय पाटील सर, सुधीर पाटील सर यांनी दिलेल्या आहेत. या सभेमध्ये मागच्या सन 2023च्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जी आपण प्रोत्साहन समिती आयोजित केली होती त्या प्रोत्साहन समितीने जे उत्कृष्ट देखावे, उत्कृष्ट कामगिरी करणारे असे जे गणेशोत्सव मंडळ आहेत यांचे काही यादी बक्षीसचे नंबर आपल्याला काढून दिले होते. त्या अनुषंगाने त्यांना आज बक्षीस वाटप देखील करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपला पहिला जो नंबर आहे तो महात्मा फुले गणेश मंडळ माळीपुरा हे उत्कृष्ट देखावा म्हणून 2023चे उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. त्यानंतर एकता गणेश मंडळ संभाजीनगर याला दुसरं क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे व नीलकमल गणेश मंडळ जुनेगाव याला 3 नंबरचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. तसेच काही प्रोत्साहनपर बक्षिसं देखील वाटप करण्यात आली. त्यामध्ये सहकारी गणेश मंडळ डीपी रोड, छत्रपती गणेश मंडळ गांधीनगर
आणि जय मल्हार गणेश मंडळ धनगरपुरा या तीनही मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आलेली आहेत. माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेबांनी आगामी येणाऱ्या शिवजयंतीच्या अनुषंगाने देखील उत्कृष्ट कामगिरी करणारे, उत्कृष्ट देखावे करणारे जे शिव मंडळ असतील त्यांना देखील पारितोषिक घोषित केलेले आहेत. ते देखील पुढच्या येणाऱ्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देण्याचं आश्वासित करण्यात आलेलं आहे. मी सर्व चिखलीवासियांना, चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना येणाऱ्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.